आज होता गुरुवार म्हणून म्हणलं आज फराळ बनवावा. तर मग घेतला साबुदाणा रात्रीचा भिजवून, त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकला, बटाटे टाकले उकडून आणि बटाटे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता हे आपण व्यवस्थित मळून घेणार होतो पीठ. त्यामध्ये मीठ टाकून घेतलं चवीनुसार, थोडीशी मिरची टाकली बारीक करून आणि सर्व एकजीव करून घेतलं. देवपूजा करून झाली सकाळीच. मग म्हणलं आज मस्तपैकी वडे करूयात. हे सर्व व्यवस्थित मळून घेतले तर वडे खूप छान होतात. आता याचा एक गोळा तयार करणार आहोत आपण व्यवस्थित. तेल गरम झालेलं आहे. आता इथे छोटे छोटे गोळे करून घेतले आणि छान असा त्यांना वड्याचा आकार दिला. व्यवस्थित थापून घ्यायचं आहे हातावरती आणि गरम तेलामध्ये सोडून द्यायचं आहे. वडे तळून घ्यायचे आहेत आपल्याला. लालसर कलर आला पाहिजे. लो फ्लेमवरतीच तळायचे आहेत वडे. बघा छान असा कलर आला आहे वड्यांना. दुसरा पण वडा टाकला आहे तेलामध्ये, तो पण घेतला आहे व्यवस्थित तळून. खूप छान असे वडे तयार झालेले आहेत. नैवेद्य पण दाखवून घेतलेला आहे देवाला. श्री स्वामी समर्थ.